नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत. शुक्रवारी आपण चर्चा केली होती इंग्रजी या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1. आजचा आपला विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1. अतिशय महत्वाचा विषय आहे. सगळी जी काही आज मानवजातीची प्रगती दिसते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपल्याला दिसते. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा विषय कठीण जात असतो आणि त्या विषयावर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे मुंबईच्या राजा रामदेव पोद्दार शाळेचे प्राचार्य बी जाधव. जाधव सर, आपला कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या कार्यक्रमाची भूमिकाच ही आहे की विद्यार्थ्यांना वेळ कमी आहे तयारीसाठी, इतरही अनेक विषय आहेत, तर त्या दृष्टीने आता विज्ञान तंत्रज्ञानातले 12 एकूण प्रकरण आहेत. कोणत्या भागावर भर द्यावा विद्यार्थ्यांनी? ही 12 प्रकरणं तसं पाहायला गेलं तर महत्वाची आहेतच, परंतु जर समजा अधिक आपण महत्व जर पाहायला गेलं तर आपल्याला पहिल्या प्रकरणामधले काही महत्वाचे मुद्दे, विद्युत अपघटन हे दुसरं जे प्रकरण आहे, या दुसऱ्या प्रकरणामध्ये काही सोपा असा भाग मुलांना करता येईल. तिसऱ्या प्रकरण जे आहे द्रावणाचे सामर्थ्य, हे प्रकरण मुलांना तसं कठीण जातं, पण त्यातले काही जे टॉपिक आहे की जे अगदी सोपे असतील हे मुलांना करता येतील. धाराविद्युत हे प्रकरण पहिल्यांदा मोठं होतं, एक प्रकरण होतं, परंतु आता ह्या अभ्यासक्रमामध्ये 2 भाग केले त्याचे, त्यामुळे तसं ते सोपं, ते 2 प्रकरणं सोपी आहेत मुलांना तयारी करायला. मग याच्यामध्ये पण चौथं जे प्रकरण आहे धाराविद्युत म्हणून, याच्यामधला काही भाग जो आहे ना तो आपल्याला सांगता येईल हवं तर नंतर की कोणकोणता भाग मुलांना अगदी सोपा जाईल. त्यातला अगदी ठराविक जो मुलांना खूप समजतो तो मुलांनी सोडवायला हरकत नाही किंवा करायला हरकत नाहीये. प्रकरण असं झालं की या नवीन अभ्यासक्रमामध्ये प्रकरणाची संख्या पण तेवढीच ठेवली आहे मागच्या अभ्यासक्रमाप्रमाणे, आणि परंतु प्रत्येक प्रकरणामध्ये काही क्लिष्टता आणलेली आहे, जरा म्हणजे विस्तृतपणा आणलंय. त्यामुळे जो भाग मुलांना कठीण जाणार आहे तो भाग जरी मुलांनी तसं त्या ठिकाणी कमी महत्व देऊन जो भाग आपल्याला समजतो, त्याच्यामध्ये व्याख्या आहेत, नियम आहेत, छोटी छोटी उदाहरणं आहेत, असा भाग जर मुलं थोडक्यात की जो भाग आपल्याला चांगला समजतो, सोपा आहे, तो प्रत्येक प्रकरणातला सोपा भाग विद्यार्थ्यांनी 12 प्रकरणांमधला केला पाहिजे. सर, मुद्दाम इथे प्रश्न विचारते की विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पोर्शन आहे. फिजिक्स मधले विशेषतः भौतिकशास्त्रातले गणिताचे प्रश्न सोडवणं विद्यार्थ्यांना खूप कठीण जातं. अगदी बरोबर. त्याची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करायची? बरोबर. आता तुम्ही म्हणालात की विज्ञान 1 मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे 2 भाग आहेत म्हणून, त्याच्यामध्ये थोडंसं सुधारणा अशी करतो की रसायनशास्त्रामधला अगदी कमी भाग म्हणजे एकच प्रकरण हे भाग 1 मध्ये, बाकी संपूर्ण रसायनशास्त्र जे आहे ते भाग 2 मध्ये. तर यापैकी ही गणित हा जो भाग तुम्ही सांगितलात तो मुलांना खरोखरच कठीण जातो, कारण आम्ही पेपर तपासत असताना सुद्धा असा अनुभव येतो की या ठिकाणी पहिला प्रश्न जो ऑब्जेक्टिव्ह असतो तो मुलं सोडवतात, दुसरा प्रश्न सोडवतात आणि त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये ही उदाहरणं येतात आणि तिथून डायरेक्ट तो प्रश्न ओमिट करून मुलं आकृत्यांकडे वळतात. म्हणजे अनेक मुलांच्या मध्ये हा भाग जो आहे तो न समजल्यामुळे, कठीण वाटल्यामुळे मुलं हा भाग टाळतात, पण प्रत्यक्षामध्ये ह्याच्यामध्ये कठीण असं काही नाहीये. जर या भागाचा जर त्यांनी पद्धतशीरपणे अभ्यास केला, उदाहरणार्थ त्यांनी समजा सूत्र चांगली पाठ केली, त्या सूत्रामधली प्रत्येक राशी कोणती आहे त्याचा अर्थ समजून घेतला आणि ज्या दिलेल्या किमती असतात त्या किमती जर त्यामध्ये भरल्या, मात्र या ठिकाणी एक दक्षता घ्यायला पाहिजेत की ती म्हणजे या किमती जशा तशा भरायच्या नसतात. काही उदाहरणामध्ये ह्या किमती जशा तशा भरून चालतं, परंतु काही उदाहरणामध्ये मापनाच्या ज्या 2 पद्धती आहेत, CGS आणि MKS, यामध्ये मग ह्या किमती ज्या असतील त्या एकाच पद्धतीप्रमाणे भरल्या पाहिजेत, तर ते उत्तर बरोबर येतं. म्हणजे तसं जर आपण बघितलं ना की मुलांना समजा या 4 मार्कांचा प्रश्न येतो, एकंदर 4 पैकी 2 प्रश्न मुलांनी सोडवायचे असतात. मग हे समजा काही मुलांना हा भाग कठीण वाटतो, पण पूर्णपणे 0 मार्क घेण्यापेक्षा त्या मुलांनी सूत्र जरी लिहिलं आणि त्यात किमती जरी भरल्या तरी त्या पायऱ्यांचे जे मार्क असतात ते 1 मार्कापर्यंत सहज मिळू शकतो. मग 2 पैकी जरी 1 मार्क मिळाला तरी सुद्धा 50% मार्क त्या मुलाला मिळाले असं म्हणायला हरकत नाही. असं जर आपण या ठिकाणी गुणदान पद्धतीचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये असे मार्क आपल्याला घेता येतात. म्हणजे ज्या मुलांना विज्ञान हे खरोखरच कठीण वाटतं आणि त्यामुळे त्या पुस्तकाकडे पाहूनच त्यातला जो भाग आहे ही मुलं अक्षरशः विज्ञान 1चा अभ्यास करणं टाळतात, त्याच्याहून दूर जायला बघतात. म्हणजे खूपच त्यांना भीती वाटते किंवा तणाव असतो विज्ञान 1चा अभ्यास करताना. अगदी गणिती भाग असल्यामुळे, सूत्र वगैरे असल्यामुळे मुलांना हा विज्ञान 1 जरा कठीणच वाटतं, परंतु ह्याचा सुद्धा आपल्याला पद्धतशीर अभ्यास करता येतो आणि त्यानुसार ही आपल्याला त्यांना मार्क घेता येतात. सर, तुम्ही गणिताच्या याच्याबद्दल जसं काही टिप्स दिल्या,
आकृत्यांचे प्रश्न याच्यामध्ये येतात विद्यार्थ्यांना. तर बरेचदा विद्यार्थ्यांना असं होतं की नीट आकृती काढत किंवा लक्षात राहत नाही की नेमकी नावं कुठे द्यायची किंवा काय. त्यासाठी काय टिप्स द्याल विद्यार्थ्यांना? आता आकृत्यांचा हा जो प्रश्न आहे हा चौथा प्रश्न असतो आणि हा प्रश्न सुद्धा लघुत्तरी म्हणून मानला जातो. याला 2 गुण असतात. 4 पैकी 2 आकृत्या मुलांनी काढायच्या असतात. मग इथे सुद्धा प्रत्येक प्रकरणामध्ये काही ठराविक आकृत्या ह्या अगदी आवश्यक असतातच आणि त्या आकृत्यावरून त्या मुलांना ते कार्य कसं चालतं हेही स्पष्ट करता येतं. तर यासाठी पहिल्यांदा मुलांना त्या आकृतीचा सराव खूप केला पाहिजे. आकृती रेखीव काढली पाहिजे. कमीत कमी एक आकृती 5 वेळा जर त्यांनी नक्कीच सर, काढली. थोडंसं विस्ताराने बोलू आपण की आकृतीचा प्रश्न कसा तयार करायचा. आपल्याला एक फोन येतो, हे अक्षय लचके नाशिकहून. अक्षय, प्रश्न तुझा विचार. हा अक्षय, तुझा प्रश्न विचार. ते विज्ञानचं पाठांतर कोणत्या जास्त धड्यांवर जास्त लक्ष द्यायचं? कोणत्या धड्यांवर जास्त भर द्यायचा? पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे. 12 धडे आहेत. 12 धड्यांपैकी कोणते धडे जास्त करायचे? हा, यापैकी पहिलं प्रकरण मुलांनी अगदीच आवर्जून करावं. मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्यांचं वर्गीकरण. प्रकाशाचं प्रकरणाबद्दल काय सांगाल? प्रकाश हे जे प्रकरण आहे हे तसं बरंच मोठं आहे, पण याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी मुलांना सोप्या आहेत, त्या सोडवता येतील. त्यानंतर ध्वनी हे प्रकरण तसं मुलांना समजण्यासारखं आहे, सोपं आहे. ऊर्जेचे प्रकार हा जो भाग आहे तोही सोपा आहे. विद्युत ह्या प्रकरणामध्ये पण जरी ती 2 प्रकरणं असली तरी त्याच्यामध्ये त्यातली काही सूत्र, त्यातल्या काही व्याख्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्युत धारेचा उष्मा परिणाम आणि चुंबकीय परिणाम म्हणजे काय त्याच्यावरची आधारित उदाहरणं, हा भाग काही मुलांना समजण्यासारखा आहे, सोपा आहे. ऊर्जा स्रोत याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये पण ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार, नवीकरणीय योग्य ऊर्जा, नवीकरणीय अयोग्य ऊर्जा स्रोत, ही माहिती सोपी आहे मुलांना. त्याच्यामध्ये पवन ऊर्जा सोपा आहे. नक्की सर. पुन्हा विस्ताराने बोलू. आपल्याला एक चैताली पाळदेचा फोन येतोय नाशिकहून. चैताली, तुझा प्रश्न विचार. हॅलो सर, माझा क्वेश्चन असा होता की जो 12वा धडा आहे प्रकाश, नाही 11वा, तर त्यामध्ये ज्या आकृती आहे त्या काढताना जास्त कठीण जातात, तर त्या कशा सोप्या पद्धतीने काढाव्या? अगदी चांगला प्रश्न आहे. या आकृत्यामध्ये या ठिकाणी प्रकाश ह्या प्रकरणामधली जी आकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला भिंगांचे प्रकार हे माहिती पाहिजेत. त्यामध्ये किरणाकृत्या ज्या असतात, मग एका भिंगाच्या समोर जर पदार्थ ठेवला असता त्याची प्रतिमा कोठे मिळते, कशी मिळते, हा जो भाग आहे हा भाग जर मुलांना अगोदर सुरुवातीला कळला आणि त्या आकृत्या जर मुलांना चांगल्या कळल्या तर पुढच्या सगळ्या आकृत्या सोप्या असतात. याच्यामध्ये जर आकृत्यांचा जर आपण बघितलं तर काचेच्या चिपेतून होणारं अपवर्तन ही एक पहिली आकृती आहे. याच्यामध्ये प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना आपला मार्ग बदलतो, म्हणजे 2 ठिकाणी त्याचं अपवर्तन होतं. मग हा भाग मुलांना ही आकृती सोपी जाते. त्याच्यानंतर प्रिझम मधून होणारं अपवर्तन, याच्यामध्ये सुद्धा ते जे 2 पृष्ठभाग असतात ते एकमेकांना कोन करून असतात. त्या 2 पृष्ठभागावरती प्रकाशकिरण आपला मार्ग 2दा बदलतो, 2दा अपवर्तन होतं. ती आकृती सुद्धा सोपी आहे. मुलांना कठीण वाटते ते म्हणजे भिंगांच्या आकृत्या मुलांना कठीण वाटतात. तेव्हा बहिर्वक्र भिंगामध्ये जर समजा त्याच्यापैकी 3 किरण जे आहेत त्यावेळी 2 किरण जे आपत्ती किरण त्यांचा अपवर्तनानंतरचा मार्ग जो असतो तो जर मुलांना एकदा निश्चित माहिती झाला आणि एक आकृती जर कळली तर सगळ्या आकृत्या तशा त्या पद्धतीने नीट काढता अभ्यास येतात. करणं आवश्यक आहे आकृत्यांचा. आपल्याला एक परत सर फोन येतोय. आपण प्रांजली पाटील मुंबईहून बोलते. प्रांजली, तुझा प्रश्न विचार. हॅलो, तुम्ही गणिताबद्दल सांगितलं त्याबद्दल थँक्स. आणि माझा प्रश्न ही प्रकाश बद्दलच आहे. म्हणजे हा धडा म्हणजे इतर सगळे धडे जर क्लिअर केले तर प्रकाश हा धडा कितपत ऑप्शनला टाकता येईल? म्हणजे तो धडा खूपच किचकट वाटतोय आता तरी. प्रकाश हा धडा, माझं तर मत असं आहे की अजिबात ऑप्शनला टाकू नये. हा धडा जरी मोठा असला तर याच्यामधले काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचा जर अभ्यास केला तर ह्या प्रकरणाचा अगदी परिपूर्ण असा अभ्यास होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे अपवर्तन म्हणजे काय हे मुलांना कळलं पाहिजे. काचेच्या चिपेतून होणारं अपवर्तन कसं होतं, भिंगांचे प्रकार 2 बहिर्वक्र भिंग, आंतरवक्र भिंग. त्यानंतर प्रतिमा ज्या तयार होतात त्या 2 प्रकारच्या प्रतिमा असतात, आभासी प्रतिमा आणि वास्तव प्रतिमा. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे एका भिंगाची आकृती जर कळली तर पुढच्या सगळ्या आकृत्या कळतात. हा एक भाग झाला. तर भिंगांक म्हणजे त्या भिंगाची शक्ती मोजली जाते, त्याचं एक सूत्र तिचं म्हणणं आहे की 12 धडे आहे, 12 पैकी 11 धडे नीट केले तर प्रकाश ऑप्शनला टाकला तर चालेल का? हा, तसं जर याचं उत्तर जर पाहिलं ना तर आपल्याला एकूण 70 मार्क जे असतात ते ऑप्शनला असतात. आणि म्हणून मी तर नेहमी म्हणतो की मुलांनी एखादा जो भाग कठीण वाटतो ना तर अजिबात घाबरू नये, सगळ्या प्रकरणामधून जावं.
कारण हे प्रकरण जर समजा एखादं प्रकरण आपण ऑप्शनला टाकलं तर त्यातले ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न असतात ना ते पहिल्या प्रश्नामध्ये येतात आणि ऑब्जेक्टिव्हला कुठल्या प्रकारचं ऑप्शन नसतं. प्रश्न क्रमांक 2 पासून ते प्रश्न क्रमांक 5 पर्यंत ए आणि बी असे जे उपप्रश्न असतात त्यामध्ये ऑप्शन आहेत, परंतु ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑप्शन नाहीयेत आणि ऑब्जेक्टिव्ह मुळेच तुमचा पेपर चांगला होतो, तुमचा कितपत खोलवर अभ्यास झालाय ते कळतं. निदान ऑब्जेक्टिव्ह तरी करून ठेवावे त्या प्रकरणातले असं आपण सांगू हो, शकतो. आणि सर, महत्त्वाचे आपल्याला- मुद्दे बघावेत हो, की सर, याच्यामध्ये आपल्याला सोपं पुन्हा एक फोन येतोय. सागर चौधरी आहे नवी मुंबईहून. सागर, तुझा प्रश्न विचार. माझा असा प्रश्न आहे की प्रकाश धड्यातले कोणते महत्वाचे प्रश्न केले पाहिजे? पुन्हा तोच प्रश्न आलाय, प्रकाश धड्यातले हा, कुठले प्रश्न आता महत्त्वाचे? म्हणजे आपण तो मागाशी मी जे सांगत होतो तो भाग थोडा आपण पूर्ण करूया. म्हणजे अभिसरण भिंगांक म्हणजे त्या भिंगाची शक्ती मोजण्याचं एक सूत्र आहे, ते मुलांना आलं पाहिजे. प्रिझम मधून होणारं अपवर्तन ते मुलांना कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये विचलन कोण म्हणजे काय हा एक मुद्दा कळला तरी पुरेसा आहे. आणि अपस्करण म्हणजे काय, म्हणजे पांढरा जो प्रकाश असतो त्याचं घटक मूलद्रव्य घटक रंग जे असतात त्याच्यामध्ये विघटन होतं किंवा ते सगळे रंग वेगळे होतात. तानापी ही निपाजा इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे, मग ह्याला आपण अपस्करण असं म्हणतो. तर त्याच्यावरती एक टीप येऊ शकते किंवा म्हणजे काय असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दृष्टीदोष हा एक सोपा भाग आहे. त्यामध्ये निकट दृष्टिता, दूरदृष्टिता हे 2 महत्वाचे दृष्टीदोष आहेत. मग निकट दृष्टिता का निर्माण होते, त्यानंतर तिचं निराकरण कसं करायचं आणि दूरदृष्टिता म्हणजे काय, ती का निर्माण होते, तिचं निराकरण कसं करायचं, हे काही हे प्रश्न 3 करून महत्वाचे ठेवणं मुद्दे गरजेचं महत्वाचे आहे. आहेत. सर, आपल्याला पुन्हा एक फोन येतोय, आपण बोलूया. गणेश लेंबे साताराहून आहे. गणेश, तुझा प्रश्न विचार. गणेश, तुझा प्रश्न विचार. द्रावणाची सामर्थ्य या धड्याचा अभ्यास कोणत्या स्वरूपात करावा? द्रावणाची सामर्थ्य या प्रकरणाचा अभ्यास कोणत्या स्वरूपात करावा? द्रावणाचे सामर्थ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा? द्रावणाचं सामर्थ्य हे जे प्रकरण आहे हे 3रं प्रकरण आहे. हे प्रकरण तसं मुलांना कठीणच वाटतं कारण ह्याच्यामध्ये गणिती भाग जरा जास्त आहे आणि यातल्या काही संकल्पना आहेत ना त्या अमूर्त आहेत, त्या मुलांना कठीण वाटतात. पण तरी सुद्धा याच्यामध्ये अगदी सोप्यात सोपं आणि मार्क जर घ्यायचेच असतील तर एवढे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मुलांनी करावे. एक म्हणजे द्रावणाचे प्रकार कोणते आणि ते प्रत्येकाची उदाहरणं, हा अगदी सोपा भाग आहे. 5 प्रकार मुलांना अगदी सांगता येतात आणि प्रत्येकाची उदाहरणं सांगता येतात. म्हणजे सगळ्या मुलांना समजेल असा हा भाग आहे. त्यानंतर आम्ल म्हणजे नेमकं काय आणि आम्लारी म्हणजे नेमकं काय. आम्लामध्ये हायड्रोजन आयन असतात, आम्लारीमध्ये OH आयन असतात आणि हे 2 परस्पर भिन्न गुणधर्माचे अशी द्रावणं असतात. आणि त्यानंतर उदासीनीकरण म्हणजे काय, म्हणजे आम्ल आणि आम्लारी जर एकत्र आणले तर उदासीनीकरण घडून येतं, त्याची ती व्याख्या आहे. हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. आणि जर कठीण वाटणारा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही 3 राशी आहेत. त्या म्हणजे सममूल्य भार म्हणजे काय, आम्लाचा आम्लारीचा, प्रसामान्यता म्हणजे काय आणि रेणुता म्हणजे काय. आता द्रावणं जी असतात ना त्या द्रावणाची संहती माहिती असणं आवश्यक आहे. त्यावरूनच त्या द्रावण किती वापरायचं, कसं वापरायचं हे आपल्याला कळतं. मग द्रावणाची संहती किंवा तीव्रपणा जो असतो तो व्यक्त करण्याच्या काही पद्धती आहेत. तशा त्या 4 पद्धती आहेत, पण आपल्याच अभ्यासक्रमामध्ये आपण फक्त 2च पद्धतींचा आपण अभ्यास करतो. त्यापैकी एक पद्धत म्हणजे प्रसामान्यता आणि दुसरी पद्धत म्हणजे रेणुता. नक्कीच, म्हणजे मला असं वाटतं तुमच्या उत्तरांनी सर गणेशचं समाधान झालेलं असेल.